नमस्कार. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण एक्झाम्पल्स बघतोय. त्यातला नेक्स्ट एक्झाम्पल, इफ साइन इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स मायनस 2 साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 देन फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सो इथे हे व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्सची. दिलेलं स्टेटमेंट ट्रू दॅट वगैरे असं म्हटलेलं नाहीये, त्यामुळे हे सगळं स्टेटमेंट आपण कन्सिडर करून सिम्प्लिफाय करायचं आणि त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय येते ती फाइंड आउट करायची. आता हे सगळं इक्वेशन आपण बघितलं तर ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. त्याचं जर अल्जेब्राइक इक्वेशन झालं तर ते अल्जेब्राइक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायच्या मेथड्स माहिती आहेत, तर त्या सॉल्व्ह करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. आता हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे त्याच्यात साइन इन्व्हर्स अशा टर्म्स दिसत आहेत. सो साइन इन्व्हर्सला जर साइन ऑपरेट केलं तर ते कॅन्सल वगैरे होतं, पण इथे दोन टर्मची ॲडिशन आहे, त्यामुळे डायरेक्ट साइन इन्व्हर्स नाही किंवा साइन ऑपरेट करता येणार नाही, काही कॅन्सल होणार नाही. त्यामुळे आपण LHSला एकच साइन इन्व्हर्सची जर टर्म ठेवली तर मग आपण साइन ऑपरेट केल्यावर काही कॅन्सल वगैरे होऊ शकतं. आता ती टर्म LHSला कुठली ठेवायची आणि RHSला कुठली ट्रान्सफर करायची, तर इथे बघितलं तर 2 साइन इन्व्हर्स एक्स आहे, त्यामुळे ह्याच्यावर साइन ऑपरेट करून काही फायदा नाही, कारण इथे 2 आहे मध्ये, तो चालत नाही. साइन ऑफ साइन इन्व्हर्स असं लागतं, मग ते कॅन्सल वगैरे होतं. त्यामुळे ह्या टर्मवर जर साइन ऑपरेट केला तर ही सिम्प्लिफाय होईल, त्यामुळे ही टर्म आपण RHSला शिफ्ट करू. So consider this statement first. Then that implies sin inverse of 1 minus x is equal to, हे तिकडे ट्रान्सफर करूया, पाय बाय 2 प्लस 2 साइन इन्व्हर्स x. आता आपण डायरेक्ट साइन ऑपरेट करू शकतो, लेफ्ट साइड सिंपल होईल आणि राईट साइडवर 2 टर्म्सवर साइन ऑपरेट होणार आहे, पण a प्लस बीचे वगैरे फॉर्म्युले माहिती आहेत, ते तिथे अप्लाय करता येणं शक्य आहे. So operating sine on both sides. So sine of sine inverse 1 minus x is equal to sine operated on pi by 2 plus 2 sine inverse x. So हा a plus b, sine of a plus b चा फॉर्म्युला राईट साइडला अप्लाय करता येईल. आणि लेफ्ट साइडला काय, साइन आणि साइन इन्व्हर्स आयडेंटिटी फंक्शन होतं, त्यामुळे काय राहणार, फक्त 1 minus x is equal to साइन ऑफ a plus b चा फॉर्म्युला काय आहे, साइन a cos b प्लस cos a sin b. तो फॉर्म्युला अप्लाय करूया. साइन a, या टर्मला a म्हटलं आणि या टर्मला b म्हटलं, तर साइन a मीन्स साइन पाय बाय 2 cos b, cos 2 साइन इन्व्हर्स x प्लस cos a मीन्स cos पाय बाय 2 अँड साइन 2 साइन इन्व्हर्स x. असं तो साइन a cos b प्लस cos a sin b हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला. त्यानंतर आता इथे साइन पाय बाय 2 आणि कॉस पाय बाय 2 च्या व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, साइन 90 कॉस 90. त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्या तर काय होणार एक्सप्रेशन RHSचं, तर साइन पाय बाय 2 मीन्स 1, म्हणजे इथे फक्त ही टर्म राहिली, कॉस ऑफ 2 साइन इन्व्हर्स x ही टर्म राहिली, प्लस कॉस पाय बाय 2, कॉस 90 किती असतं 0, 0 इंटू एनिथिंग, सो 0, सेकंड टर्म 0 जाईल. कुठली टर्म राहिली, फक्त LHSला राहिला 1 मायनस एक्स, RHSला राहिलं cos 2 साइन इन्व्हर्स x. आता RHSला सुद्धा cos वगैरे असं डायरेक्ट अप्लाय करता येणार नाही, कारण हा मध्ये 2 आहे ना, सो इथलं कॉसचं साइन केलं आणि मग साइन साइन इन्व्हर्स केलं वगैरे तसंही होणार नाही, कारण इथे 2 आलाय मध्ये. पण cos a प्लस b चा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. मग तो अप्लाय करायचा तर 2 टर्म्स राहिलेत ना, सो 2 साइन इन्व्हर्स x आहे, म्हणजे काय, साइन इन्व्हर्स x प्लस साइन इन्व्हर्स x, अशा 2 टर्म्स आहेत. सो दॅट कॅन बी रिटन ॲज कॉस ऑफ साइन इन्व्हर्स x प्लस साइन इन्व्हर्स x. 2 साइन इन्व्हर्स x आहे ना, सो सेपरेट केलं म्हणजे आपल्याला a प्लस बी मिळेल आणि a प्लस बी चा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. कॉस ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, कॉस कॉस प्लस साइन साइन, सॉरी कॉस कॉस मायनस साइन साइन, सो विच इज इक्वल टू कॉस कॉस मीन्स कॉस ऑफ फर्स्ट अँगल. दोन्ही अँगल सेमच आहेत, साइन इन्व्हर्स x कॉस ऑफ साइन इन्व्हर्स x मायनस साइन साइन ना, सो साइन ऑफ दिस अँगल साइन इन्व्हर्स x, साइन इन्व्हर्स x इंटू साइन ऑफ साइन इन्व्हर्स x. आता काही कॅन्सल वगैरे होत आहे का, काही इन्व्हर्स फंक्शनची प्रॉपर्टी अप्लाय करता येते का बघा. इथे तर होणार नाही, कारण कॉस आणि साइन इन्व्हर्स x, पण या दोन्ही टर्म्स सेम आहेत, कॉस साइन इन्व्हर्स x कॉस साइन इन्व्हर्स x, सो वी कॅन राईट कॉस स्क्वेअर ऑफ साइन इन्व्हर्स x. सो या टर्मसाठी आपण लिहिणार कॉस स्क्वेअर ऑफ साइन इन्व्हर्स x मीन्स कॉस ऑफ साइन इन्व्हर्स x ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल, मायनस
इथे कॅन्सल झालं तरी साइन साइन इनवर्स कॅन्सल होईल, पण हा एक्स राहील, साइन साइन इनवर्स येईल हा एक्स, म्हणजे एक्स इंटू एक्स मीन्स काय आला एक्स स्क्वेअर. सो आपल्याला काय स्टेटमेंट मिळालंय 1 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर साइन इनवर्स एक्स मायनस एक्स स्क्वेअर ला इक्वेशन 1. अजूनही कम्प्लिटली अल्जेब्राइक फंक्शन दिसत नाहीये, कॉस साइन इनवर्स वगैरे ही टर्म तिथे दिसते. ही टर्म थोडीशी आपण वेगळी घेऊया आणि सिम्प्लिफाय करून बघूया, आणि त्याची व्हॅल्यू जर अल्जेब्राइक फंक्शन मध्ये आली तर ह्या इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करू आणि मग त्याने सिम्प्लिफाय होऊन एक्स ची काही व्हॅल्यू येते का चेक करू. सो ऑलमोस्ट सिम्प्लिफाय झालंय आपलं स्टेटमेंट. फक्त कॉस स्क्वेअर साइन इनवर्स एक्स म्हणजे ही टर्म, या टर्मसाठी काय लिहिता येईल ते आपण फक्त बघूया, आणि ती टर्म सिम्प्लिफाय करून मग आपण इक्वेशन 1 मध्ये ते सबस्टिट्यूट करूया. सो कॉस स्क्वेअर, कन्सिडर कॉस स्क्वेअर साइन इनवर्स एक्स मीन्स काय आहे, कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स म्हणजे काय टर्म येते ती चेक करूया. सो आपण नेहमीची मेथड वापरायची, साइन इनवर्स एक्स सपोज थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, दॅट इम्प्लाइज साइन थीटा इज इक्वल टू काय मिळणार एक्स, साइन थीटा वरनं कॉस थीटा असेल तर दॅट इम्प्लाइज कॉस थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ साइन थीटा असेल तर 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 आहे ना, त्याच्यावरनं हा फॉर्म्युला आपण याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पण बरेचदा यूज केले. सो साइन थीटा इज इक्वल टू एक्स, therefore cos theta is equal to 1 minus x square. बट थीटा म्हणजे काय कन्सिडर केलंय तर साइन इनवर्स एक्स. तो इथे रिप्लेस केलं की काय मिळणार, दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स आपल्याला इथे मिळालेली आहे. ती व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली, कारण हे काय आहे कॉस ऑफ साइन, हे म्हणजे कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स चा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर करावा लागेल, कारण आपण व्हॅल्यू कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स ची काढली आणि इथे त्याचा स्क्वेअर. सो ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो याला इक्वेशन 2 म्हणूया, याची व्हॅल्यू जी आहे त्याला इक्वेशन 2. सो पुढे लिहायचं पुटिंग व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 we will get left side is 1 minus x is equal to right side ची व्हॅल्यू काय इथे स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x स्क्वेअर, आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे कारण ह्या सगळ्याचा इथे स्क्वेअर आहे ना, इथे इक्वेशन 1 मध्ये स्क्वेअर आहे, आणि मायनस दिस एक्स स्क्वेअर. सो आपण ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. आता सगळं आता बघितलं तर अल्जेब्राइक इक्वेशन दिसतंय. सो हे अल्जेब्राइक इक्वेशन फक्त सॉल्व केलं की आपलं काम होईल. सो दॅट इम्प्लाइज 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेले मीन्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय आलं 1 मायनस म्हणजे 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर झालं. सॉरी हे एक्स आहे ना, 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर झालं. आता इकडे पण प्लस 1 आहे, इकडे पण प्लस 1 आहे, एक्झॅक्टली सेम असेल तर ते कॅन्सल होतात. आता आपण या टर्मला इकडे आणूया. वन मायनस एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर मीन्स मायनस 2 एक्स स्क्वेअर, आणि इकडे घेऊन प्लस एक्स इज इक्वल टू 0, कारण आपण अल्जेब्राइक इक्वेशन सॉल्व करायचं ना, त्यामुळे सगळ्या टर्म आपण एका साईडला आणूया आणि इज इक्वल टू 0 वगैरे असं ते लिहूया. म्हणजे काय झालं एक्स कॉमन आला, त्याच्यानंतर काय मिळालं आपल्याला इथे राहिली मायनस 2x आणि इथे राहिली प्लस 1 इज इक्वल टू 0. आता आपल्याला या अशा टाईपची अल्जेब्राइक इक्वेशन सॉल्व केलेली आहेत, आपण सोल्युशन काढले त्याचं. सो एक्सच्या दोन व्हॅल्यूज येणार आहेत, एक ही एक्सची डायरेक्ट व्हॅल्यू येणार आहे. सो एक्स इज आयदर एक्स इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू काय मिळणार, हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0, आणि या दोन टर्मचा प्रॉडक्ट इज इक्वल टू 0 आहे. सो आयदर एक्स इज इक्वल टू 0 और दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस काय मिळणार, एक्स इज इक्वल टू 0 व्हॅल्यू आली आणि याच्यावरनं काय आली मायनस 2x इज इक्वल टू मायनस 1 दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 1/2. सो एक्स इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू 1/2. सो फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हटले, सो व्हॅल्यू एक्सची एक तर एक्स इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स इज इक्वल टू
1/2 असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ cos inverse x plus cos inverse y plus cos inverse z is equal to pi, then prove that x square plus y square plus z square plus 2xyz is equal to 1. सो इथे आपल्याला हे स्टेटमेंट कन्सिडर करून हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. आता ह्या स्टेटमेंटमध्ये cos इन्व्हर्स y वगैरे अशा टर्म्स आहेत. सो आपण त्याला ABC किंवा अल्फा बीटा गॅमा वगैरे कन्सिडर करू. आणि काय दिलेलं आहे, ह्या सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू पाय दिले. सो त्या काही प्रॉपर्टीज यूज करून हे जे स्टेटमेंट आहे ते सिम्प्लिफाय होतंय का चेक करणार आणि ते सिम्प्लिफाय करताना हे प्रूव्ह होतंय का आपल्याला बघायचं. सो कन्सिडर गिवन दॅट cos इन्व्हर्स x प्लस cos इन्व्हर्स y प्लस cos इन्व्हर्स z इज इक्वल टू पाय असं दिलेलं आहे. तर या सगळ्यांना आपण काहीतरी टर्म कन्सिडर करू. सपोज cos इन्व्हर्स x इज इक्वल टू सम a, cos इन्व्हर्स y इज इक्वल टू सम b and cos inverse z is equal to some c. मग ह्या स्टेटमेंटमध्ये जर ABC या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्या तर काय होणार, दॅट इम्प्लाइज a प्लस b प्लस c इज इक्वल टू मिळेल आपल्याला पाय. पण आपल्याला a प्लस b म्हणजे दोन टर्म्सच्या ॲडिशनचे फॉर्म्युले वगैरे माहिती आहेत. सो ते साईन किंवा कॉस ऑपरेट करून ते आपण फॉर्म्युले अप्लाय करू शकतो. त्यामुळे थर्ड टर्म आपण राईट साईडला घेऊ. सो दॅट इम्प्लाइज a प्लस b इज इक्वल टू पाय मायनस c. आता आपण दोन्हीकडे कॉस टॅन किंवा साइन काही ऑपरेट करू शकतो. पण इथे टर्म कशा आहेत, कॉस इन्व्हर्स वगैरे आहेत. त्यामुळे कॉस आणि कॉस इन्व्हर्स कुठेतरी कॅन्सल होईल. त्यामुळे ऑपरेटिंग कॉस ऑन बोथ साइड, दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ a प्लस b इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस सी. कॉस ऑफ पाय मायनस सी. आता आपल्याला a प्लस बीचा लेफ्ट साईडला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे अप्लाय करता येईल. a प्लस बी साठी कॉस ऑफ a प्लस बी मीन्स काय असतं, कॉस कॉस प्लस साइन साइन. सो दॅट इम्प्लाइज कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस थीटा म्हणजे काय असतं, मायनस कॉस थीटा. सो मायनस कॉस सी. आता इथे कॉस a कॉस b च्या टर्म्स आपण याच्यावरनं काढू शकतो. कॉस इन्व्हर्स x मीन्स a म्हणजेच काय की कॉस ए असं करायचं असेल तर कॉस दोन्हीकडे ऑपरेट केल्यावर एक्स इज इक्वल टू कॉस ए वगैरे असं लिहू शकतो. पण साइन ए आणि साइन बी त्याच्यावरनं पण टर्म काढायला लागतील, कारण इथे त्या व्हॅल्यूज पण आपण सबस्टिट्यूट करायला पाहिजे. कारण फायनल आपल्याला स्टेटमेंट जे प्रूव्ह करायचे ते एक्स वाय झेड या फॉर्मॅटमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला ते एक्स वाय झेड मध्ये आणायचं. त्यामुळे कॉसच्या टर्मच्या व्हॅल्यू आपण एक्स वाय झेड इन टर्म्स ऑफ एक्स वाय झेड लिहूच. पण साइनच्या ज्या टर्म्स आहेत त्या पण आपल्याला एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये आणायचे आहेत. सो हे आपण काय घेतलं तर कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू ए, ह्याला इक्वेशन 1 म्हणू. आणि मग व्हॅल्यूज आपण बघितल्या साइन आणि साइनच्या काय आहेत त्या, की मग त्या इथे इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. सो वी नो दॅट कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू ए मीन्स काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू कॉस ए. एक्स आणि कॉस ऑपरेट केला की एक्स इज इक्वल टू कॉस ए, वाय इज इक्वल टू कॉस बी अँड झेड इज इक्वल टू काय आहे, कॉस सी. हे आपण या स्टेटमेंट वरून हे लिहिले. आता साइन ए आणि साइन बी काय येईल, मग कॉस ए इज इक्वल टू एक्स असेल, देन दॅट इम्प्लाइज साइन ए इज इक्वल टू काय असणार, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर साइन बी लागणार आहे ते काय असेल, अँड साइन बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. अगेन तो फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. कॉस ए ची व्हॅल्यू एक्स आहे त्यामुळे 1 मायनस एक्स स्क्वेअर. cos b ची व्हॅल्यू y आहे, therefore sin b is equal to 1 minus y square square root. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला ज्या माहिती आहेत त्या आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. So putting these values in equation 1, we will get cos a cos b. Cos a means x into y. Cos a cos b, x into y minus sin a sin b means half bracket square root of 1 minus x square into square root of 1 minus y square is equal to this minus cos c. Cos c means किती येणार, z minus z. आता ह्या टर्म सगळ्या आपण लिहिलेल्या आहेत. आता बघितलं तर हे सगळं ट्रिग्नोमेट्री मधलं एक्सप्रेशन होतं इक्वेशन 1. ते सिम्प्लिफाय केल्यावर काय मिळालं आपल्याला, अल्जेब्राइक एक्सप्रेशन मिळाले, कारण ह्या व्हॅल्यूज सगळ्या आपण सबस्टिट्यूट केल्या. आता हे अल्जेब्राइक इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आणि मग ते सिम्प्लिफाय केल्यावर प्रूव्ह दॅट स्टेटमेंट येते का चेक करायचं.
आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट वगैरे करायचं आहे, पण आधी आपण काय करू, हा मायनस झेड आहे तो इकडे लेफ्ट साईडला आणून प्लस होईल आणि ही जी मायनस टर्म आहे या दोघांचा प्रॉडक्ट तो राईट साईडला नेऊन म्हणजे ती टर्म सुद्धा प्लस होईल. मग स्क्वेअर वगैरे केल्यावर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तिथे कॅन्सल होईल. सो ही टर्म इकडे आणून दॅट इम्प्लाइज एक्स वाय प्लस झेड इज इक्वल टू, हे तिकडे प्लस होईल स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. ते आता एकाच स्क्वेअर रूट मध्ये लिहिता येईल. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर. आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट वगैरे आतमध्ये आपण करूया, पण राईट साईडला स्क्वेअर रूट आहे आणि लेफ्ट साईडला सिंपल टर्म्स आहेत. आता आपल्याला राईट साईडचं जर स्क्वेअर रूट कॅन्सल आउट करायचं असेल तर दोन्ही साईडला स्क्वेअर घ्यायला लागेल. सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स विल गेट एक्स वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर. याचा स्क्वेअर करणं सिंपल आहे कारण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला इज इक्वल स्क्वेअर रूट ऑफ दिस 1 मायनस एक्स स्क्वेअर हे सिम्प्लिफाय करून घेणार आहोत आपण 1 मायनस वाय स्क्वेअर आणि या सगळ्याचा स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. दॅट इम्प्लाइज याचा स्क्वेअर काय होणार, फर्स्ट स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 इंटू दिस 2xyz प्लस दिस झेड स्क्वेअर इज इक्वल टू, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. तर फक्त केअरफुली सगळ्या टर्म्स नीट लिहितोय ना आपण ते चेक करा. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर मीन्स काय होणार 1 इंटू 1 मीन्स 1, देन 1 मायनस वाय स्क्वेअर मीन्स मायनस वाय स्क्वेअर, मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मीन्स मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता दोन्ही ठिकाणी एक्झॅक्टली सेम टर्म्स असतील तर त्या कॅन्सल होतील. आता ही प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि हिअर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता हा मायनस टर्म्स आहेत त्या मायनस टर्म्सना आपण लेफ्ट साईडला आणूया म्हणजे काय होणार दॅट इम्प्लाइज दिस 2xyz प्लस झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ही स्क्वेअर प्लस आणि इथे इज इक्वल टू 1 अशी टर्म इथे लिहिली. आता हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं का, चेक करूया. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर 2xyz इज इक्वल टू 1, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2xyz इज इक्वल टू 1 हेन्स प्रूव्ह. त्यामुळे हे स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेलं आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा टॉपिक ट्रिग्नॉमेट्री ह्या चॅप्टरचा तसा शेवटचा टॉपिक होता आणि त्याची आपण बरीच एक्झाम्पल्स सॉल्व केलेली आहेत. आतापर्यंत प्रत्येक टॉपिक म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक मधल्या सुद्धा प्रत्येक टॉपिक वाईज हे प्रत्येक फॉर्म्युल्याचे आपण बरेच एक्झाम्पल्स सॉल्व केलेली आहेत. अजूनही थोडीशी मिसलेनियस एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. अगदी साइन ए प्लस बी म्हणा किंवा अशा फॉर्म्युल्यांपासून ते इन्व्हर्स फंक्शनपर्यंत असे आपण एक्झाम्पल्स अजून काही सॉल्व करणार आहोत. पण ऑलमोस्ट ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर इथे संपत आलेला आहे. आता थोडी काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत आणि त्याच्यानंतर हायपरबोलिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा एक कन्सेप्ट आहे ट्रिग्नॉमेट्रीसारखाच आहे. त्याचे आयडेंटिटीज किंवा फॉर्म्युले या ट्रिग्नॉमेट्रीसारख्या सिमिलर फॉर्म्युले त्याचे आहेत पण त्याची डेफिनेशन अगदी वेगळी आहे. ट्रिग्नॉमेट्रीची डेफिनेशन आपण सर्क्युलर फंक्शन सर्कल वगैरे घेऊन केली होती. त्याच्यानंतर ट्रायंगलवर आपण ती डिफाईन केली होती. सो ट्रिग्नॉमेट्रीच्या फंक्शनचे साइन कॉस या डेफिनेशन आपण आधी डिफाईन केल्या. त्याच्यावर उरलेले 4 रेशोज आपण काढले आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या प्रॉपर्टीज किंवा त्याचे फॉर्म्युले वगैरे घेऊन खूप एक्झाम्पल्स ह्या प्लेलिस्टमध्ये आपण सॉल्व केलेली आहेत. ही प्लेलिस्ट मी मुद्दाम ट्रिग्नॉमेट्री हा कन्सेप्ट किंवा हा टॉपिक असा एकत्र घेतलेला आहे कारण हा ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक हा इतका बेसिक टॉपिक आहे. कॅल्क्युलस अल्जेब्रा ह्या सगळ्यासाठीच म्हणजे तुम्ही BSc ला गेलात किंवा इंजिनिअरिंगला गेलात किंवा कुठल्याही स्ट्रीमला तुम्ही जा ज्याच्यात तुम्ही मॅथ्स घेतलेलं असेल किंवा फिजिक्सला सुद्धा काही वेळेला लागतं. सो हे जर सब्जेक्ट असतील तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री येणं मस्ट आहे. म्हणून मी मुद्दाम 11वी 12वी अशा वेगवेगळ्या सिरीज केलेल्या नाही आहेत कारण दरवर्षी किंवा काही वर्षांनी सिलेबस बदलत असतो. त्यामुळे कधी काही टॉपिक 11वीला असतात काही टॉपिक 12वीला असतात. त्यामुळे असं सेपरेटली हे 11वीला आणि हे 12वीला असं ठामपणे तिथे सांगता येत नाही. पण तुम्ही 11वीत असाल किंवा 12वीत असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला कुठला टॉपिक आहे तो बघून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. अर्थातच 12वीत असाल तर तुम्हाला सगळाच अभ्यास करायचा आहे कारण 11वीचं विसरून चालत नाही. 11वी 12वीचा एकत्रित अभ्यास तुम्हाला 12वीला करावाच लागतो. त्यामुळे 5वी ते 10वी हे मी क्लास वाईज सगळ्या प्लेलिस्ट घेतल्या मराठी मीडियमच्या मुलांसाठी आणि आता मी हे टॉपिक वाईज घेत आहे.
मराठी मीडियमची मुलं जेव्हा 11वी-12वीत जातात तेव्हा त्यांना इंग्लिशमध्ये मॅथ्स आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं किंवा कठीण जातं, तर ते जाऊ नये म्हणून मराठीतून एक्सप्लेन करून आणि सोप्या पद्धतीने मॅथ्स शिकवण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. सो आपली ही प्लेलिस्ट आता थोडीच आता राहिलेली आहे. काही एक्झाम्पल्स असतील आणि हायपरबोलिक फंक्शनचे इंट्रोडक्शन हे आपण अजून बघणार आहोत. धन्यवाद.